जय ज्ञानेश्वर पंडनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। बजरंग बली की जय। ज्ञानेश्वरी ते 18वा स्वाध्यायामध्ये भगवंतानं सगळं काय देऊन टाकलं. हृदयामध्ये जे गुप्त होतं, जीवाला जे माहित नव्हतं, बुद्धीला जे आपण होत नव्हतं, मनाला भगवंतापाशी जाता येत नव्हतं, त्या मनाला त्या ज्ञानानं, त्या गीतेच्या शक्तीनं, ओवीच्या भक्तीनं, सिद्धांतावरून जेव्हा बुद्धी सिद्धांताकडे येते, सिद्ध परमात्मा जी सिद्ध आहेत ते ईश्वर आहे. ती साधना म्हणजे ज्ञान आहे. त्या परमात्म्याला जाणण्यासाठी ती बुद्धी कासावीस होती आणि त्यांच्याकडे तिच्याकडे तिला जायचं, परमात्म्याकडं बुद्धीला, ना मनाला, ना अंतःकरणाला. तर तिला कसं जायचं, त्यांना कसं जायचं? आपण जर बाहेर गावी जायचं तर आपण ट्रेन बस पकडतो, पण गावात लोकल किंवा ऑटो पकडतो. म्हणजे त्या प्रवास कसा करायचा? साधन कोणचं? ऑटो बस स्टँड पर्यंत पोहोचवतो, ट्रेन दूर नेते, विमान चटकन त्या गावाला नेऊन सोडतं. तसं ज्ञान म्हणजे विमान आहे. हो माऊली. हा, त्या ज्ञानाच्या बोधानं वृत्तीला भगवंतापाशी जाऊन थांबता येतं. त्याचं नाव ज्ञान. सुंदर एक टॉपिक असतो तो, आपण आतून येतो. माझी तर अवस्था बोलायची बी नाही आणि अभ्यासाची बी नाही, पण पाठ नाही तर बेचैन व्हायला. आणि इथं काही ट्रीटमेंट नाही. ज्ञानोबरायानं काय सांगितलं ओवीच्या द्वारे, गीतेतून काय बोलले कृष्ण परमात्मा? गीता ही संस्कृत आहे, माऊली ही मराठी आहे. मराठी भाषा सोपी सगळ्याला कळतीये, संस्कृत बोलता येत नाही तर कळणं लांब आहे. हो माऊली. जेव्हा गीता बनली तर संस्कृत भाषेमध्ये, देववाणी, आमची मनुष्यवाणी. मग ती गीता युद्धामध्ये जन्मली भगवंताच्या मुखातून. पण ते कुणाला उपयोग होईना, कुणाला कळणं, बोलता येणं, वाचता येणं, कळणं दूरची बात आहे. गीता म्हणजे वेद आहे. ते वेदाचं ज्ञान गीतेच्या माध्यमातून भगवंताच्या मुखातून साधकाच्या कल्याणासाठी आलं. साधकाला सिद्ध करण्यासाठी गीता तत्व प्रगट झालं, गीतेचा श्लोक. पण ते कळे म्हणून ओवी बनली. माऊलीला यावं लागलं पुन्हा 700 वर्षापूर्वी, 750. 1000 वर्षाखाली गीता जन्मली. 1000. पण माऊली 750 वर्षापूर्वी जन्मले नाही. त्याला जन्म नसतो महात्म्या. कसं सिद्ध पुरुष आहेत ते, कवा गेले. मग 750 वर्षापूर्वी त्यांना कृष्ण परमात्माच माऊली बनले. नंतर आमचे गुरुजी परभणीत आणले, माऊलीच गुरुजी बनले आणि अध्यात्माची खाण सुरू झाली. ईश्वराची जाण हृदयात होऊ लागली आणि बुद्धीला भान त्या स्वरूपाचं येऊ लागलं. त्याला सिद्ध महात्मा नाव आलं. ज्याला देहाचं भान आहे त्याला सिद्ध नाही, त्याला घाण म्हणायचं. पण त्याला देहाचं भानच संपलं त्याला ज्ञान म्हणायचं. किती छान. ज्या ज्ञानानं, ज्या वेदानं, ज्या गीतेनं, ज्या संस्कारानं, ज्या श्रवणानं, ज्या संतानं हाताला धरून ईश्वराकडे नेलं, त्याला ज्ञान म्हणायचं. त्याला कल्याण म्हणायचं, त्याला सुख म्हणायचं, त्याला अद्वैत म्हणायचं, त्याला आपलं रूप म्हणायचं, त्याला जीवनाचं सार म्हणायचं, त्याला अमृत म्हणायचं. जी बुद्धी पेती ज्ञानामृत, तेव्हा ते ब्रह्म होते.
ते देहातून अलग होती आणि ह्याचा वाद होतो. जड सुटून जात, विठ्ठल भेटून जातो आणि ते मन राम बनत ज्ञानानं, संसारानं नाही. संसारानं मन फाटलं जातं, तुटल्या जातं आणि विटल्या जातं. 3 गोष्टी संसार करतो. मनाला फाडतो, का नाही? हो माऊली. हो. मन फाटून जात, इगरून जात. जसं एखादं पान, आता माझी ज्ञानेश्वरी हात लावले की फाटते, कारण खूप जुनी आहे. तसं ते मन संसार करून दुःख सुख भोगून 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 ते इगरून गेलं. पण ज्ञानाकडे जाऊन इगरलं नाही, मजबूत झालं. हो माऊली. बोधानं वेदानं गीतेनं ओवीनं नामानं भक्तीनं मन मजबूत, निडर, निर्विकार. त्याचं बदललं, अवस्था बदलली मनाची ज्ञानानं. तसा पैसा आला की अवस्था बदलती संसाराची. बदलते की नाही? हो माऊली, बदलती. तस बुद्धीमध्ये ज्ञान प्रस्थापित केलं तुम्ही, स्थापना केली त्याची, तर ते अंतःकरण, ते मन, ती बुद्धी त्या ईश्वराकडे सहज जाऊन जातात. जगताकडे जाणं वेगळं बुद्धीनं, जगत कळणं वेगळं, पण जगदीश्वराला मनानं मिळणं वेगळं. हो माऊली. हो माऊली. जगत कळणं वेगळं आणि जगदीश्वराला मनानं मिळणं वेगळं. सगळं वेगळंच आहे, खूप वेगळं आहे. ज्या जगात तो आहे, पण जगत आहे म्हणतो त्याला नाही म्हणतो, ती अविद्या आहे. आणि तोच आहे जगत नाही, ही ब्रह्मविद्या आहे. बापरे, किती सूक्ष्म, किती फरक आहे. जगत आहे म्हणणं अविद्या आणि तोच आहे म्हणणं ब्रह्मविद्या. हो. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर अवस्था वेगळी असते, ओळख जगाची नसते, बुद्धीमध्ये भेदाची उत्पत्ती नसते आणि संबंध जडाचा नसतो. कारण संबंध हा त्या ईश्वराशी सदा एकरूप मन असतं. संबंध कुठला आणि कुणाचा आणि कुणी करायचा नाही. संबंध सोडला ना देहाचा, बुद्धीनं, मनानं. ज्ञानानं मन ईश्वराकडे एकरूप झालं. देह कुणाचा कुठे काय माहित नाही, पण संबंध नाही. हो माऊली, खरंच आहे. आत्मसाक्षात्कारानंतर, ज्ञानानंतर काहीच माहित नाही. देह कोणाचा, काय, तो काय करतो, तो कसा आहे, तो कुठं आहे, का गेला का जाणार. कारण त्याचा वाद झाला आणि ती बुद्धी अलग झाली. तो आहे का माहित नाही, जाणार का माहित नाही, माझा आहे का माहित नाही, तुझा आहे का माहित नाही, त्याचा संबंध नाही. कारण संबंध परमात्म्याच्या व्यापक सत्तेचा आहे, आत्मचैतन्याचा, खऱ्या भगवंताचा आहे, ईश सत्तेचा आहे. हे ज्ञान सांगतो आमचं आम्हाला की संबंध रहित हो, भेद रहित हो, तू असंग संग टाक. त्या संघाने फक्त दुःख भोगावं लागतं, त्या संघाने फक्त जगत भाव जिवंत राहतो. त्या देहाचा संबंध म्हणजे अविद्या आहे आणि देहाचा संबंध कट्ट करणं म्हणजे ब्रह्मविद्या. बुद्धीनं देहाला सोडून देणं, आत्मरंगाकडे रंगून जाणं, हा ज्ञानाचा खेळ आहे, आनंदाचा मेळ आहे.
चिंतनात राहा, सारखं अभ्यास करा, निग्रह करा म्हणायचा. संसाराला शिवू नका, वेदात राहू नका, जगताकडे जाऊ नका, मी देह म्हणू नका, अविद्येला ठेवू नका, ब्रह्मविद्येला घालवू नका, संताला सोडू नका आणि ग्रंथाला हृदयाच्या बाहेर काढू नका. माऊली अगदी बरोबर. मुळ गुरु मुळ कल्याण आहे, बाकी मुळ कल्याण नाहीये. बाकी ठिकाणी व्यवहार आणि स्वार्थ आहे, मतलब आणि कुचित भावना आहे. म्हणून जन्माला आल्यावर परमार्थ जास्त करावा, संसार बाजूला सारावा, वेदाला संपून टाकावं, नाभेदामध्ये येऊन थांबावं, स्वतःला ओळखावं आणि जगाच्या ओळखीला सोडून द्यावं. मी कोण हे कळावं आणि तू हे बंद व्हावं. मी तुझ्या पुढे जावं. मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, एकची घोंगडी पांघरू हारी, एकच घोंगडी पांघरू हारी. देवा, तुम्ही तुला बघितलं, तुला पूजा केली, तुला नैवेद्य दिला, असं कधी थांबणार रे? व्यवहार माझ्या मनातून कधी जाणार आहे? कर्तेपणा कधी पुसणार आहे? कर्तव्य अभाव कधी होणार आहे? आणि तुम्हीच मिलन कधी होणार आहे? आणि तुम्ही कधी जाणार आहे? एकच मध्ये कधी मी येणार आहे? सांग ना विठ्ठला. कळते मी काय बोलते ते नाही? हो माऊली. माऊली. तुम्हाला कधी कथा भेटतात, पण हे भेटणार नाही. नाही माऊली, आणि कधीच भेटणार. ते धंदे केले तुम्ही, पण स्वरूप देणारे फार कमी आहेत, बेस सांगणारे फार कमी आहेत, आत्मचिंतन वाणीतून काढणारे फार कमी आहेत, जीवाला मोक्षामध्ये आणणारे फार कमी आहेत. अगदी फसवणारे, भुलवणारे, अविद्येत ठेवणारे, कर्म करा म्हणणारे खूप आहेत, जागी जागी. दगड काढण्याची इच्छूला बी कमी नाही, दगडाला बी कमी नाही, तर गंगेच्या पाण्यात इच्छून दगड. बरोबर आहे माऊली. हो माऊली. बरोबर आहे. खरंच हे ज्ञान देणारे खूप कमी आहेत माऊली. खरंच असं अंतरंग, असा वेद, अशी ओवी सांगणारे कोणीच नाही. म्हणून जा वाटत नाही कुणासोबत कुठं नाही. एक वाटत तप करावं, त्या धामामध्ये जावं, मग व्यवस्था करणं माझं स्वतंत्र गावात. त्याची इच्छा असेल तर माझी व्यवस्था करून देईल. म्हणून ईश्वर तो गोसावी, तेने प्रकृती ही नेमावी, या सुखे राबवावी इंद्रिये आपुली, तया सुखी राबवावी इंद्रिये आपुली. तर प्रकृतीचा स्वामी मालक ईश्वर आहे, तो आत आहे, आणि तो त्या प्रकृतीवर कार्य करतो. अर्जुना, तू का म्हणतो मी केलं म्हणून? सांग ना अर्जुना. का कर्म करणारा इंद्रियाच्या द्वारे करता तो ईश्वर आहे, तो गोसावी आहे, त्या प्रकृतीचा मालक आहे, आणि तो पुरुष आहे, तो आत आहे, तो इंद्रियाच्या द्वारे कर्म करून घेणार आहे, आणि तू त्याला पाहणार आहेस, करता का होतोस? हो माऊली. हो माऊली, किती छान समजावून सांगितलं बाप. सांग प्रेरणा. ऐक प्रेरणा, कळतं का आपण हे वाचून? कधीतरी कळालं का? मला सुद्धा नाही पप्पा, तुम्हाला कशाला बोलू आता? नाही कधीच झालं तर आयुष्यात तेवढं वाईट, केवढं आयुष्य घातलं पाण्यात. सगळी
इंद्रिय पुली त्या इंद्रियाकडून करणारा ईश्वर तो गोसावी मालक आहे, देहातच आहे. तो त्याच्याकडून काम करतो, तो कार्यकर्ता आहे. तू करता का म्हणतो रे? तू बघ ना त्या कर्माला. बघणारा साक्षी असतो आणि करता अविदित असतो. तू भोगतो आणि तो मला त्यागतो. तो सृष्टीमध्ये येतो आणि जातो. तो साक्षी बघ त्या कर्माला, बघ, करता पण नको. किती बापरे, छान सांगितलं किती माऊली. सुंदर सांगितलं माऊली. बोलले ते, बाप रे बाप. एकच ओवी लागावी तर अज्ञान जळावं तिथं. एकत्र ओवी अनुभवावी सांगून ठेवले माऊली. आपण तर रोज ओवी अनुभवतो, रोज नित्य नियमाच्या. माऊली म्हणजे तुम्हाला 9,000 कळाले नाही तर एक ओवी अनुभव. तू करणे न करणे दोन्ही, तू करणे न करणे दोन्ही, लावणी प्रकृतीच्या मानी, प्रकृती ही का अधीनी, हृदयस्तादया. तू जे कर्म करतो ते केलं का न केलं का प्रकृतीच्या डोक्यात ठेवून दे. आणि ती प्रकृती कुणाच्या अधीने? माझ्या अधीने, ईश्वराच्या. आणि ईश्वर त्याच्याकडून करून घेतो. तू कोण नाही तिथं? तुला जागा आहे का? नाही. मग काम रडायला तू? मी कर्म करणार, मी बापडा अगर माझे पुत्र नरकात जातील असं का म्हणायला? कळालं तुला? हो देवा. तू करतायस का? नाही. कर्म तुझ्यामुळे का? नाही. मग कम रडतो? आता कुठं रडायला आहे? करू गीता. आता हो म्हणलं की आता युद्ध करणार आहे देवा. संपवा गीता, युद्ध सुरू. हो माऊली, आता युद्ध करणार आहे, आता रडणार नाही. झाला की ते खरे माऊली, सावध किती झाला. दिलं खरंच. खूप दिलं आणि आपली मजा झाली. खूप मजा, रोज पार्टी आपली. प्रकृतीच्या मानी, प्रकृती का धनी, हृदयस्तादया. करणं न करणं प्रकृतीच्या स्वाधीने, तीच करते तिच्या डोक्यात ठेवून दे. आणि ती प्रकृती माझ्या हृदयामध्ये असलेल्या भगवंताच्या अधीन आहे. त्या दोघांचा संबंध तुझा नाहीये. तू का धरला रे संबंध? तू संबंध माझा धर, कर्माचा नको. खूप काय छान बोलले माऊली, देव, बापरे. सुंदर, एकदम छान. हॅलो, प्रेरणा. शरणं गच्छ सर्व भावेन भारत. प्रेरणा, मला चुकलं का बोलायचं? सांग, मी चुकले का? नाही माऊली. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं, स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. अर्जुना, सर्व भावानं, मनानं, बुद्धीनं, तनानं, सगळ्या इंद्रियानं मला शरण ये सर्व भावानं. मग तुला मी परमपद, एक शाश्वत पद, एक स्थिर पद असं देतो. तिथून तू पुन्हा बुद्धी तुझी सरकणार नाही, तुला ध्येयभाव येणार नाही, तू माझ्यातून अलग होणार नाही. त्या पदावर तुला मी आणतो. असं मला तू शरण आहे. किती छान माऊली. चला, किती छान सांगितलं. सर्व भावेन भारत. अर्जुना, तुम्हाला असं शरण आहे तर तुला मी एक स्थान देतो. कोणचं? शाश्वत. म्हणजे देव. त्या स्थानावर तू आलास ना, तिथून तू बाजूला होत नाही. तुला जन्म नाही, तुला उपाधी नाही, तुला मृत्यू नाही, तुला कर्म नाही, तुला पाप नाही, तुला पुण्य नाही, तुला मृत्यू लोक नाही, कोणता लोक नाही. तुला फक्त तद्धाम परमम मम माझ्यापाशी घेतो. मधुरूप वरून टाकतो. किती सद्रूप करतो तुला. किती छान. अर्जुना, तुला सद्रूप बनायचं का? हो. मग तुला मधुरूप, चिद्रूप, सद्रूप, अरूप करतो. चाल, बोल. येतो शरण? हो देवा. वा, किती मस्त माऊली. किती आश्वासन देतात भगवंत. बापरे, जागो जागी. त्या गीतेचा भाव जागा पाहिजे, जगताचा अभाव झाला पाहिजे, परमभाव प्रगटला पाहिजे, संबंध संपला पाहिजे, अनुभूती ईश्वराची चाकली पाहिजे आणि बुद्धी भगवंतात एक झाली पाहिजे. विषय बाजूला गेले पाहिजे. वृत्ती
निर्विकार झाली पाहिजे, देहभाव टाकलाच पाहिजे, आत्मभाव भोगलाच पाहिजे, अज्ञान संपलाच पाहिजे, मोक्ष प्रगटलाच पाहिजे. साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम. खूप सुंदर. आणि तो भाव जागा व्हावा, आत्मभाव, पण त्या भावात यावं, देहातून बाजूला यावं, आत्मभाव भोगावा, देहभाव त्यागावा, भेदाला जाळावं, अभेदाला पाळावं, मी कोण हे कळावं. खरे माऊली. साष्टांग साष्टांग दंडवत. दंडवत. खूपच सुंदर. सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांती. तत्प्रसादात तू सनानं मनानं इंद्रियानं बुद्धीनं मला शरण आलास ना, हो येतो देवा. मग काय होतं? तत्प्रसादात तुला मी प्रसाद देतो. कोणचा देवा? तत्प्रसादात पराम शांती. तुला परम शांती मिळेल, चिरकाल शांती भेटल. ती शांती संपणार नाही, अशांत होणार नाही, भेद राहणार नाही, तुझं मन मायातून अलग होणार नाही. शाश्वत पद तुला देणारे, देहपद तुझं जाणारे, तू मला भेटणारेस, आत्ममिलन होणारे, अभेद प्रगटणारे, भेद संपणारे, तुझं माझं ऐक्य होणारे, आणि तू मूळ पदावर येणारेस, तुला मी माझ्यामध्ये घेणारे. तत्प्रसादात पराम शांती. किती छान माऊली. बापरे, किती सुंदर. या भौतिकातून दूर जावं, परमेश्वरामध्ये एक व्हावं, आत्मचिंतनात रत व्हावं, अज्ञानाला सोडून द्यावं आणि परमपदावर स्वतः राहावं, स्वतःच्या ओळखीमध्ये जीवन जगावं आणि देहाचं भान टाकून आत्मभान चाकावं. त्याला ब्रह्मवेत्ता म्हणावं. साष्टांग दंडवत माऊली. त्याला मंद्यान त्याला माझं. मला एक सांगायचं की आता मोकळं व्हायचं, आता पुढे जायचं, तिकीट निघाले, आता सुंदर बनायचं, हे सोडायचंय, रामकृष्ण हरी म्हणायचं, बाई बाय बाय, चल धट बाजूला चला. तया अहम वाचा चित्त अंग, तया अहम वाचा चित्त अंग, देहुनिया शरण रिग. देवा तुम्ही म्हणता सर्व भावेने भारत मला शरण आहे, कसं यायचं सांगतो ना तुला. थांब ना म्हणले अर्जुना, थांब, मला कसं शरण आहे सांगू. हो, अहम देवा, वाचा वाणी, चित्त अंग शरीर काया, हे सगळं मला जमतं. म्हणजे देवा तुला वाटतं का नाही देह माझा? हो, मग देह नाही माझा मन की, हे सोडून देणे, वृत्तीला इथून काढणं, तर मन सोड द्यायचं. माझा तो आहे विठ्ठल राम, काय हरी, काय महादेव, काय काय म्हणतात, कळणं वळण काय. मग ज्या अरे तुम्हा सर्व भावे ना भारत, तुम्हाला सगळ्या भावानं शरण आहे. मग कोणचे कोणचे भाव, कसं येऊ सांगितलं. मग देह वाचा चित्त, ऐकाले सगळं सांगितले. हो, आपल्याला काही करायची गरज नाही. ताट वाढले खायचं, बायका म्हणतात आता कसं खायचं, आता काय ताट वाढलं जेव की बाई. अगं काय अवघड आहे बाप्पा. ते पण सांगितलं कसं शरण यायचं. देह वाचा चित्त, अहम वाचा चित्त अंग, देऊनिया शरण रे ग. मला चित्त दे, वाचा दे, मन दे, शरीर दे, सगळं देऊन टाक. आणि मग मला माझ्यापाशी, मग तुला बघ मी कसं करतो ते. देऊनिया शरण रे ग, तुम्हाला शरणी अशा प्रकारे. महोदधिका गांगरी गाले जैसे, बापरे, महोदधिका गांगरी घाले जैसे. गंगा वाहत वाहत समुद्रात मिळाली तर ती पुन्हा अनंत तिथं थांबती वाहत नाही. समुद्र त्याला आपल्या पोटात घेतो. तसं ह्या प्रकाराने तुम्हाला शरण आल्यावर तू माझ्यात थांबतो, बाजूला जात नाही. समुद्र गंगेला बाजूला टाकत नाही, तसं तुझ्या चित्ताला मी माझ्याकडून अलग करत नाही. म्हणून असा तुम्हाला शरणी. देह वाचा चित्त अंग, तुझी वाचा पण मला दे. कसं? माझं भजन म्हण की, वाचेन
बाकीची बडबड केल्यापेक्षा, फोनवर बोलल्यापेक्षा, गराडे केल्यापेक्षा माझं भजन मन, माझं नाम घे. बरं भजन येत नाही, नाम आवडत नाही, वाचले येत नाही, मग किडा मग घेऊ. मी काय सांगू तुला, मी सांगू काय तुला अर्जुना? आवडेल बाबा. अहम, खूप छान बोलले देव रे बाबा. अहम म्हणजे मी देह हा भाव जिवंत ठेवल्यानंतर मी देह नाही हा भाव तयार कर. अहम म्हणजे मी देह. खूप सूक्ष्म आहे बर का माऊलीची भाषा, कळायला समजू नका असं. हो हो माऊली. हा. सोहम प्रगट झाल्यावर अहम बंद होत असत. जेव्हा सोहम बुद्धीमध्ये प्रगटत तर अहम बंद होत. म्हणून अहम हे देह भाव आहे आणि ब्रह्म मी ब्रह्म हा सोहम भाव आहे. वृत्ती माझ्यात येते मला जाणते तर सोहम कडे जाते. वृत्ती देहाला मानते देहाचं प्रेम करते देहात येते तर अहम बनते. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर. रूप शांती प्रमोदे कांत होनिया स्वानंदे रूपी चरमसी. बाप रे बाप. वाचताना तार्थ कळते बघा. कळते का नाही सांगा बरं? हो माऊली, तुम्ही वाचताना कळतो. प्रसादे. मग सर्व भावानं तुम्हाला शरण आलास तुला मी प्रसाद त्याच्यामुळे कोणता देतो? सगळे इंद्रिय मन बुद्धी चित्त वाचा अंग अहम मला दिलंस ना, तुला मी प्रसाद देतो. कोणतं? तयाचेनी प्रसादे सर्वोपशांती परमध्ये. एकली शांती ना, कोणती देवा? परमशांती. ती प्रगट होती. कशी होती सांगतो तुला, ऐक. कांतो होनिया स्वानंदे स्वरूपी चरमसी. कांता न कांते. पतिव्रता आणि पतीशील सोडून राहत नाही ती. तसं वृत्ती मला ब्रह्मस्वरूपाला सोडून राहत नाही. स्वरूपी चरमसी. अशी शांती प्रगट करतो हृदयात तुझ्या. परमशांती, ब्रह्मशांती, आत्मशांती. आणि ती बुद्धी तुझी एकरूप होते. स्वरूपी चरमसी. मग तू देहात रमत नाहीस, तू मला सोडत नाहीस. बुद्धी शरीराकडे धावत नाही, तिला माझ्या वाचून काही दिसत नाही आणि ती शाश्वत पद टाकत नाही, अशाश्वत जगताकडे येत नाही. किती छान. विश्रांती जेथे विसवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. होय, उद्या जो आपला घंटा झालाय. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपण 21 पर्यंत आलो.